आपल्या जागेवरती उभं राहूया आणि आपल्या भक्तिगीताने आपल्या भक्तीला आपण सुरुवात करूया. नमा परममंगल गौरव तुला. पवित्र आणि प्रेमळ देव बापा, आम्ही तुझे आभार मानतो, तुझी स्तुती करतो, तुझ्या नावाला धन्यवाद देतो प्रभू. पवित्र देव बापा, आज एक वार पुन्हा या पवित्र वारी आम्ही सर्व तुझ्या भक्ती मंदिरामध्ये एकत्र येत तुझे आभार मानित तुला मान सन्मान आणि गौरव देतो प्रभू. तू मागील आठवडाभर आम्हा प्रत्येकाचा सांभाळ केलास, संरक्षण केलास प्रभू. तू आमची काळजी घेतली, आमच्या जाण्या येण्यामध्ये तू आमचं सहाय्य केलं, सांभाळ केला प्रभू. पवित्र देव बापा, आमची प्रत्येक गरज तू पुरवलीस आणि आम्हास आशीर्वादित केलंस. आभार मानतो प्रभू. पवित्र देव बापा, या पवित्र वारी आम्ही जेव्हा तुझ्या उपस्थितीमध्ये तुझ्या समक्षतेमध्ये येत आहोत, तू आम्हा प्रत्येकावरती दया कर प्रभू. आमच्या अपराधांची आम्हास क्षमा कर प्रभूचे, आम्हास धू शुद्ध कर प्रभू. तुझ्या उपस्थितीमध्ये असणारा सर्व आनंद देव बापा, ते सर्व आशीर्वाद आज एक वार पुन्हा अनुभवण्याकरिता तू आम्हावरती दया कर प्रभूची. आम्ही आहोत तसे स्वतःला तुझ्या अधीन करतो प्रभू. प्रेमळ परमेश्वर देव बापा, आम्ही तुझ्या समोर येत असताना पुन्हा एकदा आम्ही आठवण करतो आमच्या त्या प्रियजनांची जे आज दुःखनाईत आहेत, आजारी आहेत, बिछाण्यावर आहेत प्रभू. अशा प्रत्येकाला तू स्पर्श कर आणि त्यांना आरोग्य तू दे प्रभूजी. तुझी लेकरं मार्गात आहे, त्यांचंही तू सहाय्य कर देव बापा. आजच्या या भक्तीमध्ये आम्ही तुझ्या मेजासमोर येणार आहोत. आज तुझ्या मेजासमोर येणं आम्हासाठी आशीर्वादाचं होऊ दे प्रभू. आजची सर्व भक्ती आम्ही तुझ्या हातांमध्ये देतो, तुझे मनापासून आभार मानतो आणि प्रार्थना आमचा प्रभू येशू याच्या नावात मागतो म्हणून तू ऐक. आमेन आमेन. बसूया आपण. हे देवा, तुझ्या संगती चालाया इच्छितो, लागोच चित्तवरती प्रकाश मागतो. उपासना संगीतामधून 349 नंबरचं गीत आहे.
नित्य देवाच्या संगती मी असा चालना, लागेल चित्तवरती होई प्रकाश पार. प्रभू येशू ख्रिस्त जो या जगाचा प्रकाश आणि ज्याने आपल्या शिष्यांना, आपल्या अनुयांना जे त्याच्यावर विश्वास ठेवतात त्यांना म्हटलं की आता तुम्ही जगाचा प्रकाश आहात. ज्या लोकांचं लक्ष आपल्या प्रभूकडे लागलेलं आहे, जे नित्य त्याच्या संगतीमध्ये चालतात, ते प्रकाशात चालणारे आहेत आणि त्यांच्या जीवनामधून हा जो प्रकाश आहे हा इतरांना देखील प्राप्त होत राहतो. देवबापाचे आभार मानित असताना उपासना संगीतामधून आणखीन एक गीत आपण गाऊया. 85 नंबरचं गीत आहे. बहुतेक नवीन गीत असेल. आपण शिकण्याचा आणि सोबत गाण्याचा प्रयत्न आपण करूया. प्रभू माझ्यासाठी हो दुःखी बहु झाला. 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 रमला कन
तू दुसह फटके सोशिलीची तू दुसह फटके चपडा का किती गाला प्रभू मजसाठी हो दुखी बहु झाला प्रभू मजसाठी हो दुखी बहु झाला क्रूर खमीचे मरण खिळे क्रूर खमीचे मरण खिळे अनुभविला कृषी भाला प्रभू मनसाठी हो दुःखी बहु झाला प्रभू मनसाठी हो दुःखी बहु झाला बहुविध दुःखे सोसुनी लावेली बहुविध दुःखे सोसुनी लावेली भीतिया पापी जीवाला प्रभू मजसाठी हो दुःखी बहु झाला प्रभू मजसाठी हो दुःखी बहु झाला प्रभू मजसाठी हो दुःखी बहु झाला सांगळे म्हणतात की प्रभू मजसाठी हो दुःखी बहु झाला श्रमला दमला कणला रडला सगळं माझ्याकरिता प्रभू येशू ख्रिस्ताच्या त्या दुःख सहनाचं सुंदर वर्णन सांगळे या गीतामधून करतात. आज तुम्ही आणि मी जेव्हा प्रभूच्या मेजासमोर येतो आणि त्या गोष्टींचं स्मरण ज्यावेळेस आम्ही करतो प्रभूच्या दुःख सहनाचं स्मरण आम्ही करतो प्रियांनो त्यामधून तुमच्यासाठी आणि माझ्यासाठी आशीर्वाद आहे. त्यामधून तुम्हाला आणि मला एक शुद्धतेचं एक पावित्र्याचं जीवन जगण्यासाठी फार मोठं उत्तेजन आम्हाला त्या प्रभूच्या दुःख सहनामधून आम्हाला पाहायला भेटतं. कारण ते सर्व जे दुःख सहन आहे ते आपल्याला माहीत आहे की मनुष्याच्या पापामुळं ते दुःख सहन आम्हाला त्या ठिकाणी पाहायला मिळतं. यावेळेस आपण एक स्तोत्र वाचूया आणि विमल आंटी आहेत ते आपल्याकरिता एक स्तोत्र वाचतील. 75 वाचूया. हे देवा आम्ही तुझे उपकार स्मरण करतो तुझे उपकार स्मरण करतो कारण तुझे नाम समीप आहे. तुझ्या अद्भुत कृत्याचे वर्णन लोक करतात. नेमिलेली वेळ आली म्हणजे मी यथार्थ न्याय करेन. पृथ्वी व तिच्यावर सर्व राहणारे भेदरून गेले तरी तिचे स्तंभ मी स्थापिले आहेत. हुशारकी मारणाऱ्यास मी म्हणालो हुशारकी मारू नका आणि दुर्जनास म्हणालो सिंग वर करू नका. तुम्ही आपले सिंग उंच करू नका. ताट मानेने बोलू नका कारण उन्नती ही पूर्वेकडून नव्हे पश्चिमेकडून नव्हे व अरण्याकडूनही नव्हे तर न्याय करणारा देव आहे. तो एकाला खाली घालितो व दुसऱ्याला वर आणतो. परमेश्वराच्या हाती प्याला आहे व त्यात दाक्षरस फेसाळत आहे त्यात मसाला मिसळला आहे आणि त्यातून तो ओतून देतो. त्याचा गाळ पृथ्वीवरील सर्व दुर्जनास खात्रीने निथळून प्यावा लागेल. मी तर सदा आनंद करेन. याकोबाच्या देवाची स्तोत्रे गाईन. दुर्जनाची शिंगे मी तोडून टाकीन पण धार्मिकाची शिंगे उन्नत होतील. थँक्यू. स्तोत्र संहिता 75 ज्यामध्ये देव दुष्टाला खाली पाडतो व नीतिमानाला वर आणतो या आशयाचं या हेडिंग खाली हे स्तोत्र आम्हाला पाहायला भेटतं. उन्नती ही पूर्वेकडून नव्हे पश्चिमेकडून नव्हे आणि अरण्यातूनही नव्हे तर
उन्नती ही मनुष्याच्या जीवनामध्ये परमेश्वरापासून आहे, वरून आहे. परमेश्वर आहे जो मनुष्याला उंच करतो. परमेश्वर आहे जो मनुष्याला या जगामध्ये मान सन्मान देतो. परमेश्वर आहे जो मनुष्याची शिंगे उंच करणारा, त्याला उंच करणारा हा परमेश्वर आहे. आणि त्याच वेळेस आम्हाला हे देखील पाहायला भेटतं की परमेश्वर दुष्टांना खाली पाडतो आणि नीतिमानांना वर करीतो. खरंच होतं का असं? खरंच होतं? होय, खरंच होतं. आम्ही ज्यावेळेस जगाकडे पाहतो ना, तर कधी कधी आम्हाला असं वाटतं, आम्हाला असं भासू शकतं की नीतिमानांना फार कष्ट आहेत, फार त्रास आहे. आणि जे लोक देवाचं भय धरत नाही, जे दुष्टतेने वागतात, वाईट प्रवृत्तीचे आहेत, ते लोक फार सुखी दिसतात. हे आम्हाला प्राथमिक दृष्ट्या किंवा आरंभाला आम्हाला असं वाटू शकतं. परंतु ज्यावेळेस आम्ही त्या लोकांच्या जीवनामध्ये पाहतो प्रियांनो, या गोष्टीची खात्री आम्हाला होते की देव दुर्जनांना खाली पाडणार आहे आणि देव नीतिमानांना उंच करणारा परमेश्वर आहे. आणि म्हणून स्तोत्रकर्ता असं म्हणतो की पहा, परमेश्वराच्या हाती प्याला आहे व त्यात द्राक्षरस फेसाळत आहे, त्यात मसाला मिसळला आहे आणि त्यातून तो ओतून देतो. आणि कोणाला तो गाळासकट प्यावा लागेल? तर पृथ्वीवरील सर्व दुर्जनास तो खात्रीने, सर्व दुर्जनास तो खात्रीने गाळासकट प्यावा लागेल. पण तो स्तोत्रकर्ता म्हणतो, मी तर सदा आनंद करेन. धार्मिक नीतिमान परमेश्वराच्या समक्षतेमध्ये सदा आनंद करतात, सदा आनंद करतात. आणि मला ही गोष्ट सांगायला वारंवार आवडते की ख्रिस्ती जीवनामध्ये हा एक फार सुंदर भाग आहे की आम्ही आमच्या दुःखातही परमेश्वराच्या समक्षतेमध्ये आनंद करणारे असतो. आमच्या जीवनामधला आनंद हा कधीही कमी होत नाही. आणि म्हणून तुम्ही आणि मी परमेश्वराच्या सानिध्यामध्ये आनंद करण्यासाठी बोलावलेले लोक आहोत. आमच्या जीवनामध्ये चढ उतार येत राहतील. मनुष्याचं जीवन हे चढ उतारांचं आहे. परंतु आमचा परमेश्वर आणि त्याच्या समक्षतेमध्ये आपल्या सर्वांकरिता आनंद, आनंद आणि आनंद आम्हाला पाहायला भेटतो. देवबाप ही वचने आपल्याकरिता आशीर्वादाची करोत. त्यावेळेस प्रभुदेव बापाची स्तुती करूया, त्याच्या नावाला उंचावूया, आपल्या ओठांचं स्तुतिरूपी फळ त्याला सादर करूया. क्वायर यावेळेस पुढे येईल आणि क्वायर बरोबर परमेश्वर देव बापाची स्तुती आराधना आपण करूया. आज मुला मुलींचं कंबाईन क्वायर असेल. प्रभू ख्रिस्ताच्या नावाने सर्वांना सलाम. आजचा हा दिवस परमेश्वराने आपल्याला दाखवला म्हणून आपण त्याचे धन्यवाद करूया, त्याचे आभार मानूया. मी आपल्या सर्वांसाठी एक स्तोत्र वाचू इच्छितो. स्तोत्रसंहिता 96 याचा 9वा अध्याय. पवित्रतेच्या शोभेने परमेश्वराची उपासना करा, हे सर्व पृथ्वी त्याच्या पुढे कंपायमान हो. आपण पहिलं गीत गाऊया, सारी पृथ्वी के लोक. सारे
सारे पृथ्वी के लोग अपने यहोवा का आओ जय जयकार करे. आपण सर्व आपल्या यहोवाचा जय जयकार करू. आपण त्याची महिमा करू. तर पुढचं गीत आपण गाऊया, इबादत करू. पत्र याचा दुसरा अध्याय 8वं वचन म्हणते, कारण कृपेनेच विश्वासाच्या द्वारे तुमचे तारण झालेले आहे आणि हे तुमच्या हातून झाले असे नाही, तर ते देवाचे दान आहे. आपलं जे तारण झालेलं आहे ते आपल्याला देवाची एक दान आहे, ते देवाचं गिफ्ट आहे. तर आपण त्याच्यासाठीच एक गीत गाऊया,
कारण की तारण करणारा तोच आहे. आपण गीत गाऊया, तारक तो सामर्थ्य तो. आपण सर्वजण आपल्या जाग्यांवर उभे राहूया.
योहानेचा 18वा अध्याय व 37 वचन असं म्हणते, यावरून पिलात त्याला म्हणाला, तर तू राजा आहेस काय? येशूने उत्तर दिले, मी राजा आहे असे आपण म्हणता. मी यासाठी जन्मलो आहे व यासाठी जगात आलो आहे की मी सत्याविषयी साक्ष द्यावी. जो कोणी सत्याचा आहे तो माझी वाणी ऐकतो. या वचनात आपण एक कॉन्व्हर्सेशन ऐकत आहे पिलात आणि येशू ख्रिस्ताच्या मनात. पिलात त्याला विचारतो की तू राजा आहेस का? येशू ख्रिस्त हो म्हणून उत्तर देतो. येशू ख्रिस्त आपला राजा आहे. असा कोणताच राजा नसेल ज्यांनी वधस्तंभावर त्याचं मरण दिलं, ज्यांनी आपल्यासाठी स्वतःला वधस्तंभावर खेळलं, ज्यांनी आपलं रक्त आपल्यासाठी आपल्या पापांसाठी वाहवलं. आपण त्या राजासाठी, जो की नेहमी टिकणारा राजा आहे, त्यासाठी आपण एक गाणं म्हणूया, सदा राजा. आपण टाळ्यापासून गाण्याची सुरुवात करूया. परमेश्वर
दिवस तुम्हाला दाखवला म्हणून तुझे आभार मानतो देवप्पा. देवप्पा आमच्यासोबत तू राहिला म्हणून तुझे आभार मानतो देवप्पा. देवप्पा आम्हाला सर्वांनी तो उपस्थित केला म्हणून तुझे आभार मानतो. आमच्या सर्वांना तू सुखरूपपणे आला म्हणून तुझे आभार मानतो देवप्पा. आमच्यासोबत तू राहिला म्हणून तुझे आभार मानतो देवप्पा. देवप्पा जे आता रस्त्यात असतील देवप्पा त्यांना तू सुखरूपपणे आण देवप्पा. देवप्पा प्रार्थना करतो देवप्पा आमच्या सर्वांवर तुझा आशीर्वाद असो देवप्पा. देवप्पा आम्ही सर्व देवप्पा तुझी वाट बघत आहे देवप्पा. देवप्पा आमच्यासाठी देवप्पा तू लवकर येशील हे आम्हाला माहीत आहे देवप्पा. देवप्पा तू लवकर ये देवप्पा. उतरून ये देवप्पा. उतरा उतरा. उतरा 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 ए रूह पाक उतरा 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 ए रूह पाक उतरा 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 ए रूह पाक उतरा 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 ए रूह पाक उतरा आसमानी खुशी से भर दे मुझको. आसमानी खुशी से भर दे मुझको. गीत नया दिल मेरा. गीत नया दिल मेरा. उतरा 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 उतरा
उतरा प्रभू. दे बाप्पा, आम्हाला घे दे बाप्पा, आम्हाला घ्यायला येते बाप्पा. आम्ही सर्व तुझी वाट बघत आहे दे बाप्पा. दे बाप्पा, तुझं आगमन होणार आहे दे बाप्पा, हे आमच्या सर्वांना माहिती आहे दे बाप्पा. बरं, तू लवकरच न्याय निवाडा करायला येशील हे पण आम्हाला सर्वांना माहिती आहे दे बाप्पा. दे बाप्पा, तू लवकरात लवकर ये दे बाप्पा व आम्हाला इथून घेऊन जा दे बाप्पा. दे बाप्पा, जे आमचं खरं घर आहे दे बाप्पा, जे आमचा खरा बाप आहे दे बाप्पा, आम्हाला त्याच्या बाजूला राहता येऊ दे बाप्पा. आमच्या सर्वांसोबत तू राहा दे बाप्पा. आम्हाला तू जे काही दिला दे बाप्पा, त्याच्यासाठी आम्ही तुझे खूप खूप आभार मानतो दे बाप्पा. दे बाप्पा, स्पेशली दे बाप्पा, हे तू जीवन आम्हाला दिलं, हे ख्रिस्ती जीवन, हे पवित्र जीवन तू आम्हाला दिलं म्हणून तुझे खूप आभार मानतो दे बाप्पा. दे बाप्पा, आम्हाला तू चान्स दिला दे बाप्पा तुझं मंदिर बनायला, म्हणून आम्ही तुझे खूप आभार मानतो दे बाप्पा. दे बाप्पा, तू आमच्यात ये दे बाप्पा, आमच्या सर्वात दे बाप्पा तुझं कार्य कर दे बाप्पा. दे बाप्पा, आमच्या सर्वांना ते यूज कर दे बाप्पा. ज्या कामासाठी आम्ही पृथ्वीवर आलेलो आहे दे बाप्पा, ज्या दे बाप्पा आम्हाला जे गॉस्पेल स्प्रेड करायचं आहे, आम्हाला जे सुवार्ता पसरवायचे दे बाप्पा, आम्हाला पृथ्वीतल्या हर एक जणाला दे बाप्पा तुझी सुवार्ता सांगायची दे बाप्पा. व याच्यासाठी आम्हाला जे शक्ती व सामर्थ्य लागणार दे बाप्पा, ते तू आम्हाला पुरव दे बाप्पा. दे बाप्पा, देणारा तू आहेस दे बाप्पा, तुझ्याशिवाय आम्ही कोणीच काही नाही दे बाप्पा. दे बाप्पा, प्लीज दे बाप्पा, आमच्या सोबत तू राहा दे बाप्पा. आम्हाला शक्ती व सामर्थ्य दे बाप्पा, ताकी दे बाप्पा आम्ही तुझी सुवार्ता दे बाप्पा पूर्ण जगाला आम्ही घोषित करू शकू की प्रभू येशू हाच ख्रिस्त आहे दे बाप्पा, व हाच एक खरा देव व तारणारा देव आहे दे बाप्पा. आमच्या सर्वांसोबत तू राहा दे बाप्पा. दे बाप्पा, पुढचं जे वचन येणार आहे दे बाप्पा, त्याच्यावर तुझा आशीर्वाद असो दे बाप्पा. दे बाप्पा, आमच्या सर्वांना दे बाप्पा ऐकण्याला दे बाप्पा, आम्हाला समजायला दे बाप्पा, ते वचन आम्हाला समजायला दे बाप्पा, तू आम्हाला मदत कर दे बाप्पा. आमच्या सर्वांसोबत तू राहा दे बाप्पा, आम्हाला तू बुद्धी दे दे बाप्पा. आमच्या सर्वांसोबत तू राहा दे बाप्पा. देवाप्पाची जे प्रभूवचनची विधी आहे देवाप्पा, त्याच्यावर पण तुझा आशीर्वाद असतो देवाप्पा. देवाप्पा, आम्ही वापस म्हणतो देवाप्पा, देवाप्पा तू जे देवाप्पा तुझ्या वधस्तंभावर देवाप्पा तुझा जीव दिलेला आहे देवाप्पा, तुझं रक्त तू वाहिलेलं आहे देवाप्पा. देवाप्पा, आमच्या बापांसाठी देवाप्पा, आमच्या बापांसाठी देवाप्पा तूच तुझा जीव दिलेला आहे देवाप्पा. असं कोणीच नाही करू शकत जे काम तू केलेलं आहे देवाप्पा. आमच्यासाठी देवाप्पा हर एक फटका खाल्लेला आहे देवाप्पा तू, आमच्यासाठी तू काट्यांचं मुकुट घातलेलं आहे देवाप्पा. देवाप्पा, आम्हाला तू माफ कर देवाप्पा, आम्हाला तू पवित्र कर देवाप्पा. आमच्या सर्वांसोबत तू राहा देवाप्पा. इथून पुढची वेळ मी तुझ्या हाती देतो देवाप्पा. ही लहानशी प्रार्थना धन्य तारणारा प्रभू येशू ख्रिस्त माझा तारक याच्या गोड आणि पवित्र नावात मागतो म्हणून तो आहे. आमेन. देव बापाच्या वचनांकडे जाणार आहोत. महिला संघाकरिता आणखीन एक सूचना आहे. सूचना म्हणा किंवा विनंती म्हणा. विनंती अशी आहे, सूचना अशी आहे की महिला संघामध्ये ज्या सर्व महिला रेग्युलर असतात, जेव्हा बाहेर रॅली आहे, कुठं संमेलन आहे किंवा कुठं काही आहे, तर त्या ठिकाणी ज्या महिला रेग्युलर आहेत, कृपा करून त्यांचीच यादी पंचमंडळाकडे सादर करत जा. कारण पुष्कळदा असा अनुभव येतोय की महिला संघामध्ये महिलांची संख्या, रेग्युलर असणाऱ्या महिलांची संख्या कमी असते, परंतु जेव्हा संमेलन आहे, कुठं रॅली आहे, कुठं बाहेर जायचं आहे, तर मग ती यादी फार मोठी येते आणि मग प्रश्न पडतो आणि मग त्यामध्ये नाराजी होते. मग पुष्कळदा असं होतं महिलांमध्येच की त्यांना नेलं, आम्हाला नेलं नाही, आणि म्हणून कुठल्याही बहिणीला, कुठल्याही व्यक्तीला वाईट वाटू नये. आणि म्हणून पंचमंडळाकडून ही विनंती महिला संघाला आहे की ज्या महिला संघामध्ये रेग्युलर असतात त्यांचीच नावे, त्यांचीच यादी बाहेर संमेलनाला जाण्याकरिता सादर करावी. बरं, संदेशाकडे जाण्यापूर्वी विनंती करण्यात आली होती की मागचा जो पेपर झाला नेहम्याच्या पुस्तकावर, त्याच्या सुरुवातीच्या प्रश्नांची उत्तरं सांगण्यात यावी. थोडासा कठीण गेला पेपर काही जणांना, आणि म्हणून सुरुवातीची जी प्रश्न आहेत त्यांची उत्तरं या ठिकाणी थोडक्यामध्ये मी सांगत आहे. पहिला आपला प्रश्न होता नेहम्या पुस्तकामध्ये, या पेपरमध्ये, की रिकाम्या जागा भरा. ते मोठ्या रिकामी जागा असून त्यांची रिकामी जागा होत आहे. काय आहे उत्तर? ते मोठ्या दूरदशेत असून त्यांची अप्रतिष्ठा होत आहे. 2, रिकामी जागा आम्हाला रिकामी जागा देईल. पहिलं काय आहे? स्वर्गीचा देव आम्हाला यश देईल. तिसरं त्यामध्ये, आम्ही आपल्या देवाची रिकामी जागा केली आणि त्यांच्या रिकामी जागा त्यांच्यावर पाळत ठेवली.
आम्ही आमच्या देवाची प्रार्थना केली आणि त्यांच्या भीतीने त्यांच्यावर पाळत ठेवली, त्यांच्या भीतीने. त्यानंतर पुढचा जो आहे, जी रिकामी जागा आहे, जे रिकामी जागा यरुशलेमेत राहण्यास कबूल झाले त्या सर्वांना लोकांनी रिकामी जागा म्हटलं. त्याचे उत्तर आहेत, जे स्व इच्छेने यरुशलेमेत राहण्यास कबूल झाले त्या सर्वांना लोकांनी धन्य म्हटलं. आणि शेवटची रिकामी जागा आहे, तरी तू आपल्या, रिकामी जागा, बहुत कृत्यांना अनुसरून त्यांचा पुरा रिकामी जागा केला नाही. उत्तर आहे, तरी तू आपल्या दयेच्या बहुत कृत्यांना अनुसरून त्यांचा पुरा अंत केला नाहीस. जोड्या लावा. एका बाजूला आहे हनानी, पवित्र दिवस, लेवी, मोठा उत्सव आणि एल्याशीब. आणि दुसरी बाजू आहे दुःख करू नका, शांत रहा, वचने समजली, तोबिया आणि भाऊ. याच्यामध्ये हनानी जो आहे हा त्या ठिकाणी भाऊ याबरोबर त्याची जोडी आहे. पवित्र दिवस, दुःख करू नका, लेवी, शांत रहा, मोठा उत्सव, त्याचं कारण त्यांना वचने समजली, आणि एल्याशीब हा त्याची जोडीची आहे ती तोबिया सोबत आहे. त्यानंतर चूक किंवा बरोबर. तुझे तोंड का उतरले आहे, तुझ्या मनाला काहीतरी खेद होत असला पाहिजे हे ऐकून मला आनंद झाला. नेहम्याला आनंद झाला. चूक की बरोबर? चूक. काय वाटलं त्याला? भीती वाटली, तो घाबरला. मी मोठ्या पहाटेस उठून संपूर्ण कोटाची पाहणी केली. नेहम्याने कोटाची पाहणी मोठ्या पहाटेस उठून केली. चूक की बरोबर? चूक. कधी केली त्याने? रात्रीच्या वेळेला ती पाहणी केली. तू देव आहेस, तू अब्राहमास निवडून त्याला अब्राम हे नाव दिले. चूक की बरोबर? चूक. अब्राम त्याचं अब्राहम त्याने केलेलं आहे. पहिल्या दिवसापासून शेवटच्या दिवसापर्यंत नेहम्या नियमशास्त्राचा ग्रंथ नित्य वाचे. चूक की बरोबर? चूक. कोणी वाचला तो ग्रंथ? एज्राने वाचलेला आहे. शेवटचं, नगर विस्तीर्ण व मोठे होते पण त्यात लोक थोडे असून अद्यापी घरे बांधली नव्हती. चूक की बरोबर? बरोबर आहे. बरं, या प्रकारे ही सुरुवातीची जी काही प्रश्न आहेत त्यांची उत्तरं होती. परमेश्वर देव बापाच्या वचनांकडे आपण जात असताना या महिन्यामध्ये एस्तेरचं जे पुस्तक आहे त्याला आपण सुरू करूया. आणि या वर्षामधलं हे शेवटचं पुस्तक असणार आहे. एस्तेरचं पुस्तक झाल्यानंतर ऑक्टोबरच्या शेवटी या पुस्तकावर परीक्षा होईल आणि मग नोव्हेंबरच्या शेवटी वर्षभरामध्ये जो सर्व अभ्यासक्रम आपला झालेला आहे त्यावर एक शेवटची परीक्षा आपण घेणार आहोत. एस्तेरचं पुस्तक आपल्या समोर आपण काढूया. प्रार्थना करूया. पवित्र आणि प्रेमळ देव बापा, आम्ही तुझे आभार मानतो, तुझी स्तुती करतो, तुझ्या नावाला धन्यवाद देतो प्रभू. तुझ्या उपस्थितीकरिता, तुझ्या सर्व आशीर्वादांकरिता, तुझ्या समक्षतेमध्ये आम्ही तुझी वचने वाचत असताना, त्यावर मनन करत असताना तू आमचं सहाय्य कर प्रभू, तू आमचं मार्गदर्शन कर. आणि पवित्र देव बापा, आम्हा सोबत तू बोल आणि तुझं गौरव तू आमच्या जीवनाकडून करून घे. आम्ही सर्वस्वी स्वतःला तुझ्या अधीन करतो. प्रार्थना आमचा प्रभू येशू याच्या नावात मागतो म्हणून तू ऐक. आमेन. आमेन. एस्तेरचं पुस्तक या महिन्यामध्ये अभ्यासाकरिता आपण आपल्या समोर ठेवत आहोत. आता एस्तेरच्या पुस्तकाची जी रूपरेषा आहे किंवा जी थोडक्यात माहिती आहे ती या प्रकारे आहे. या पुस्तकाचा लेखक कोण आहे हे स्पष्टपणे सांगता येत नाही, अज्ञात अशा प्रकारचा तो आहे. या पुस्तकाचा जो लेखन काळ आहे तो अंदाजे ख्रिस्तपूर्व 460 ते 400 असा आहे. या पुस्तकाचा, एस्तेर पुस्तकाचा जो विषय आहे तो म्हणजे एस्तेर राणीद्वारे यहुद्यांची मुक्ती किंवा सुटका. हा एक मुख्य विषय एस्तेर पुस्तकाचा आहे. आणि प्रामुख्याने ही घटना जी घडलेली आहे, म्हणजे एस्तेर पुस्तकामधली ही घटना जी घडलेली आहे ती केव्हा घडली आहे
याचा जर आम्ही विचार केला तर असं लक्षात येतं की एज्रा पुस्तकामध्ये अध्याय 6 आणि 7, अध्याय 6 आणि 7 या 2 अध्यायांच्या मधला जो काही काळ आहे, जो काही कालावधी जो आहे, त्या कालावधीमध्ये या घटना त्या ठिकाणी घडलेल्या आहे. एज्रा पुस्तकाचा अभ्यास आपण केला, आठवतं का? 6वा अध्याय आणि 7वा अध्याय या दोघांमध्ये काय अंतर आहे? काही सांगता येईल कोणाला? 1 ते 6 अध्यायामध्ये आम्हाला पाहायला भेटतं की जरुबाबेलाच्या पुढारीपणामध्ये पहिली टोळी जी आहे ती त्या बंदिवासातून यरुशलेमेत आली. 1 ते 6 अध्याय. आणि मग त्याच्यानंतर काही वर्षांचा गॅप त्या ठिकाणी आहे आणि मग 7व्या अध्यायापासून तर समोर आम्ही पाहतो की एज्राच्या पुढारीपणामध्ये दुसरी टोळी जी आहे ती यरुशलेमेला आली. आणि म्हणून या 2 टोळ्या ज्या यरुशलेमेला आल्या त्यांच्या मधला जो काही गॅप आहे, जी काही वर्षे त्या ठिकाणी आहे, त्या वर्षांमध्ये घडलेली ही घटना आहे. एस्तेरच्या पुस्तकामधली जी घटना आम्ही वाचतो ती या दोघांच्या दरम्यानची ती आहे. एस्तेर या नावाकडे जर आम्ही लक्ष दिलं तर एस्तेर हे ग्रीक मध्ये आहे, एस्तेर हे पारसी आणि हदस्सा हे हिब्रू अशा प्रकारचं नाव आहे. या पुस्तकामधलं मुख्य वचन जे आहे ते 4था अध्याय आणि वचन 14 अशा प्रकारचं आहे, ज्यामध्ये असं म्हटलेलं आहे की तेव्हा त्याची 4था अध्याय आणि वचन 14 या ठिकाणी असं लिहिलेलं आहे की तू या प्रसंगी गप्प राहिलेस तरी दुसऱ्या कोठूनही यहुद्यांची सुटका व उद्धार होईलच, पण मग तुझा व तुझ्या बापाच्या घराण्याचा नाश होईल. तुला या असल्याच प्रसंगासाठी राजपद प्राप्त झाले नसेल कशावरून? 4था अध्याय आणि हे 14वं वचन आहे, ज्यामध्ये एस्तेरला हे सांगण्यात येत आहे की ह्याच कारणासाठी कदाचित तुला हे राजपद या ठिकाणी मिळालेलं आहे. या पुस्तकामध्ये काही मुख्य व्यक्तींकडं आम्ही आमचं लक्ष केंद्रित करू शकतो, ज्यामध्ये राजा अहेश्वेरोश आहे, राणी वश्ती आहे, प्रधानमंत्री हामान, मर्दखय आणि एस्तेर ही काही प्रमुख कॅरेक्टर आपल्याला या पुस्तकामध्ये पाहायला भेटतात. हे पुस्तक ज्यावेळेस तुम्ही वाचता, या पुस्तकाकडे ज्यावेळेस तुम्ही लक्ष देता, त्यावरती अभ्यास करता, त्यावेळेस तुम्हाला असं दिसून येईल की या पुस्तकामध्ये हे पुस्तक जणू काही मेजवानीचं पुस्तक आहे. मेजवानीचं पुस्तक, मेजवानी समजते ना? मेजवानीचं पुस्तक देखील याला आपल्याला म्हणता येईल, कारण या पुस्तकाची सुरुवातही मेजवानीने आहे आणि या पुस्तकाचा शेवट देखील मेजवानीने आहे. आणि या दोघांच्या मध्ये पुष्कळ मेजवान्या आहे ना त्या ठिकाणी आम्हाला पाहायला भेटतात. आणि म्हणून आज सुरुवात करत असताना हाच विषय आपण आपल्या समोर ठेवूया, मेजवानी. मेजवानी कशाला म्हणावी? काय अर्थ आहे त्याचा? मेजवानी सेलिब्रेशन आहे, पार्टी आहे, सुंदर खाद्य पदार्थ त्या ठिकाणी सर्व केल्या जात आहे. आम्ही आमच्या घरात वाढदिवस असतील, आमच्या घरामध्ये एंगेजमेंटचे कार्यक्रम असलेत, आमच्या घरामध्ये विवाहाचे कार्यक्रम असले, जे काही आनंदाचे प्रसंग आहे, आम्ही आमच्या प्रियजनांना, आमच्या आप्तजनांना आम्ही बोलावतो आणि त्यांच्या बरोबर तो प्रसंग आम्ही साजरा करतो, आम्ही सेलिब्रेट करतो. सुंदर सुंदर पक्वान्न त्या ठिकाणी आम्ही बनवितो आणि आमच्या प्रियजनांना आम्ही सर्व करत असतो. मेजवानी आज हाच विषय या पुस्तकामधून आपण आपल्या समोर ठेवूया. आणि प्रामुख्याने लहान छोटे मेजवानी तर त्या ठिकाणी आहे, परंतु ज्या मोठ्या मेजवानी त्या ठिकाणी आहेत अशा 3 मेजवानी आम्हाला प्रामुख्याने त्यामध्ये पाहायला भेटतात. ज्यामध्ये पहिली मेजवानी आहे जी अहेश्वेरोश राजाने दिलेली आहे. अहेश्वेरोश राजाची मेजवानी.
आम्ही जर पहिला अध्याय आमच्या समोर ठेवला तर पहिल्या अध्यायाची सुरुवातीची काही वचने मी तुमच्या समोर वाचत आहे. अहश्वेरोश राजाच्या कारकिर्दीत पुढील वृत्त घडले. त्याचे साम्राज्य हिंदुस्थानापासून कुशापर्यंत होते, ज्याचा अंमल 127 प्रांतावर होता. तोच हा अहश्वेरोश. अहश्वेरोश राजाने शुशन राजवाड्यातल्या आपल्या सिंहासनावर बसल्यानंतर आपल्या कारकिर्दीच्या 3ऱ्या वर्षी आपले सर्व सरदार व सेवक यास मेजवानी दिली. पारस व मेदेय यांचे सेनापती, प्रांतोप्रांतीचे महाजन व सरदार त्याच्या पुढे हजर झाले. त्यास त्याने बहुत दिवसांपर्यंत म्हणजे 180 दिवसांपर्यंत आपल्या वैभवशाली राज्याची दौलत आणि आपल्या श्रेष्ठ प्रतापाचे वैभव दाखवले. एवढे दिवस गेल्यावर राजाने शुशन राजवाड्यात आलेल्या लहान थोर लोकास राजमंदिराच्या बागेत पटांगणात 7 दिवस मेजवानी दिली. किती दिवस चालत होतं सेलिब्रेशन त्या ठिकाणी? 180 दिवस आहे. परत पुढे 7 दिवस आणखीन त्यामध्ये वाढवलेले आहे. अहश्वेरोश राजाने दिलेली ही मेजवानी आम्हाला या ठिकाणी पाहायला भेटते. प्रियांनो, या मेजवानी करिता आमंत्रित कोण आहेत? कोणाला त्याने आमंत्रण दिलेलं आहे? कोणाला त्याने बोलावलेलं? मी तुम्हाला सुरुवातीलाच सांगितलं की आम्ही काय करतो, आमंत्रण देतो, आम्ही बोलावतो, आम्ही आमच्या प्रियजनांना, आम्ही आमच्या लोकांना एकत्र बोलावतो सेलिब्रेशनसाठी. अहश्वेरोश राजा, ज्याचा अंमल हिंदुस्थानापासून कुशापर्यंत होता, 127 प्रांत त्यामध्ये, हा जो हिंदुस्थानापासून कुशापर्यंतचा जो सर्व भाग आहे त्याला त्याने छोट्या छोट्या प्रांतांमध्ये विभागलेला आहे. 127 प्रांतांवर त्याचा अंमल आहे, त्याचं साम्राज्य त्या ठिकाणी आहे. आणि आम्हाला पाहायला भेटतं की या सर्व साम्राज्यातील त्याचे सरदार असतील, प्रांतोप्रांतीचे अधिकारी असतील, त्या ठिकाणी सरदार आहेत, सेनापती आहेत, आणि जो मुख्य अधिकारी वर्ग त्या ठिकाणी आहे, त्या सर्वांना या अहश्वेरोश राजाने आपल्या राजवाड्यामध्ये, आपल्या प्रांतामध्ये त्या ठिकाणी त्याने बोलावलं आणि त्या ठिकाणी तो त्यांना मेजवानी देत आहे. प्रियांनो, या मेजवानीचा उद्देश काय आहे? या मेजवानीचा उद्देश काय आहे? ज्यावेळेस आम्ही एखादं सेलिब्रेशन करतो त्या सेलिब्रेशनचा काहीतरी उद्देश असतो, त्याच्या मागे काहीतरी कारण असतं. अहश्वेरोश राजा ही जी मेजवानी तो त्या ठिकाणी देत आहे, या मेजवानीचा उद्देश काय आहे? वचन 4 मध्ये आम्हाला त्याचा उद्देश पाहायला भेटू शकतो. त्यास त्याने बहुत दिवसांपर्यंत म्हणजे 180 दिवसांपर्यंत आपल्या वैभवशाली राज्याची दौलत आणि आपल्या श्रेष्ठ प्रतापाचे वैभव दाखवले. काय उद्देश आहे? कशासाठी अहश्वेरोश राजाने ही मेजवानी दिलेली आहे? कशासाठी त्याने या सर्व 127 प्रांतातील अधिकारी लोकांना एकत्र केलेलं आहे? या सर्वांना त्याने 180 दिवसांपर्यंत, बहुत दिवसांपर्यंत त्याने आपली संपत्ती, आपली दौलत आणि जे काही त्याचं वैभव त्या ठिकाणी आहे ते त्याने त्यांना दाखवलेलं आहे. एक राजा त्या ठिकाणी आहे जो आपल्या लोकांना आपलं जे वैभव त्या ठिकाणी आहे ते वैभव त्या ठिकाणी तो दाखवत आहे. त्या उद्देशाने प्रियांनो, या मेजवानीची योजना आम्हाला त्या ठिकाणी पाहायला भेटते. ह्या मेजवानीच्या शेवटी ज्यावेळेस आम्ही येतो, ज्याला आम्हाला असं म्हणता येईल की या मेजवानीचा परिणाम काय झालेला आहे. या मेजवानीचा परिणाम काय झालेला आहे? पुष्कळदा आपण ज्यावेळेस मेजवानी करतो, ज्यावेळेस आम्ही सेलिब्रेशन करतो, कधी कधी छोट्या मोठ्या गोष्टी त्या ठिकाणी घडत असतात. या मेजवानीचा परिणाम काय झाला? 2 गोष्टी त्या ठिकाणी घडलेल्या आम्हाला पाहायला भेटतात. पहिला अध्याय आणि वचन 19 ज्यावेळेस आपण पाहतो, या 19व्या वचनामध्ये आम्हाला या प्रकारे पाहायला भेटतं की राजाची मर्जी असल्याने त्याने एक राजकीय फरमान फिरवावे आणि काही फेरबदल होऊ नये म्हणून
पारसी व मेदेय यांच्या कायद्यात असे लिहून ठेवावे की वस्तीने राजा अहेश्वेरोश याच्या समोर पुन्हा येऊ नये आणि तिच्याहून कोणी चांगली असेल तिला पटराणीचे पद मिळावे. दोन गोष्टी या ठिकाणी घडत आहे. या मेजवानीचा परिणाम जो आहे, दोन गोष्टी आम्हाला त्या ठिकाणी पाहायला भेटत आहे. जेव्हा तुम्ही हा अध्याय वाचून काढाल, ही मेजवानी ज्यावेळेस तुम्ही वाचून काढाल त्यावेळेस तुमच्या लक्षात येईल की जेव्हा राजाने या वस्ती राणीला आपल्या सरदारांपुढे येण्याकरिता सांगितलं, कारण ती सुंदर होती, तिचं ज्या प्रकारे या राजाने या सरदार लोकांना आपलं वैभव, आपली संपत्ती, आपलं ऐश्वर्य दाखवलं, त्याचप्रमाणे त्याची पत्नी जी आहे, ती जी वस्ती राणी आहे, तिचं सौंदर्य देखील त्यांना दाखवावं या उद्देशाने जेव्हा त्याने तिला बोलावलं, तिने नकार दिला त्या गोष्टीचा. आणि त्यामुळं हा जो राजा आहे हा संतापला. त्याने आपल्या लोकांना विचारलं, यासाठी मी काय करावं, तिला मी काय शिक्षा द्यावी. आणि मग त्यांनी त्याला सुचवलं की आता वस्ती राणीने पुन्हा राजाच्या समोर येऊ नये. पहिली गोष्ट त्या ठिकाणी घडली प्रियांनो, वस्ती जी राणी त्या ठिकाणी होती तिचं पद जणू काही त्या ठिकाणाहून काढून घेण्यात आलेलं आहे. तिला तिच्या पदापासून, तिला तिच्या अधिकारापासून तिला बाजूला करण्यात आलेलं आहे. आणि दुसरी गोष्ट त्या ठिकाणी घडलेली आहे की तिच्याहून कोणीतरी चांगली त्या ठिकाणी पटराणी त्या ठिकाणी बनवावी. आणि आम्हाला माहिती आहे की ते पद, ते स्थान जे आहे ते एस्तेर राणीला ना, एस्तेरला ते मिळालं. ज्यावेळेस तुम्ही वाचाल, कारण आपण जास्त डिटेलमध्ये जात नाहीये, तुम्ही ज्यावेळेस ते वाचून काढाल तुमच्या असं लक्षात येईल की मग राजाने कशा प्रकारे आपल्या प्रांतामधल्या सर्व त्या स्त्रियांना, त्या कुमारी स्त्रियांना बोलावलं आणि कशी त्यांची व्यवस्था केली, एस्तेरवर कशी मर्जी त्या ठिकाणी प्राप्त झाली आणि एस्तेर त्या ठिकाणी कशा प्रकारे राणी झाली. त्या ठिकाणी दोन गोष्टी, एक वस्ती तिचं पद गेलं आणि एस्तेर त्या ठिकाणी राणी झाली. मग आता ज्यावेळेस एस्तेर राणी झाली प्रियांनो, या एस्तेर राणीने देखील मेजवानी दिली. एस्तेर राणीने दिलेली जी मेजवानी आहे ती 5वा अध्याय पासून सुरू होते आणि मग 5व्या अध्यायापासून तर या 7व्या अध्यायापर्यंतचा जो संपूर्ण भाग त्या ठिकाणी आहे त्यामध्ये तुम्हाला हे सर्व वाचायला मिळेल. प्रियांनो, एस्तेर राणीने जी मेजवानी दिली त्या मेजवानीकरिता तिने कोणाला आमंत्रित केलं? अहेश्वेरोश राजाने कोणाला आमंत्रित केलं? सर्व प्रांताधिकारी, सर्व त्याचे सरदार, सर्व सेनापती सर्व बोलावले. एस्तेर राणीने मेजवानी दिली, फक्त 2 लोकांना बोलवलं. कोण 2 लोक होते ते? अभ्यास सुरू केलाय तुम्ही. अहेश्वेरोश राजा आणि त्याचा जो प्रधानमंत्री जो आहे, ज्याला त्याने विशेष अधिकार त्याच्या राज्यामध्ये दिलेला आहे, तो हामान. या दोघांनाच या एस्तेर राणीने त्या ठिकाणी आमंत्रण दिलं. प्रियांनो, एस्तेर राणीने जी मेजवानी दिली, या मेजवानीचा उद्देश काय आहे? अहेश्वेरोश राजाने दिलेल्या मेजवानीचा उद्देश आम्हाला पाहायला मिळतो, परंतु एस्तेर राणीने दिलेल्या मेजवानीचा उद्देश काय आहे? आम्ही जर 7वा अध्याय आमच्या समोर काढला तर त्या ठिकाणी आम्हाला असं पाहायला भेटतं, ठरल्याप्रमाणे राजा व हामान एस्तेर राणीच्या मेजवानीस गेले. दुसऱ्या दिवशी भोजन समय द्राक्षरस पिण्याच्या वेळी राजाने एस्तेरला पुन्हा विचारले, एस्तेर राणी, तुझा काय अर्ज आहे? तो मान्य करण्यात येईल. तुझी मागणी काय आहे? ती अर्ध्या राज्या एवढी असली तरी त्याप्रमाणे करण्यात येईल. मग एस्तेर राणी म्हणाली, महाराज, माझ्यावर आपली कृपादृष्टी झाली असून आपल्या मर्जीस आल्यास मला व माझ्या लोकास प्राणदान द्यावे, हाच माझा अर्ज व विनंती आहे. माझा व माझ्या लोकांचा विध्वंस, संहार व न्यायनाट व्हावा या हेतूने आमची विक्री होऊन चुकली आहे. आम्ही केवळ दासी व्हावे या हेतूने आमची विक्री झाली असती तर मी गप्प राहिले असते. तरी त्या स्थितीतही त्या वैऱ्याला राजाच्या नुकसानीची भरपाई करता आली नसती.
अहश्वेरोश राजाने एस्तेर राणीस विचारले, असे करणारा कोण व तो कोठे आहे? एस्तेर म्हणाली, हा विरोधी व हा शत्रू कोण म्हणून विचाराल तर हा दुष्ट हामानच. हे ऐकून राजा व राणी यांच्या पुढे हामान घाबरला. उद्देश, एस्तेर राणीने दिलेल्या मेजवानीचा उद्देश काय आहे? आपल्या लोकांकरिता मध्यस्थी करणे. आपल्या लोकांकरिता मध्यस्थी करणे. आम्हाला माहित आहे की हामानाने मर्दखयावरती जो त्याचा राग होता, त्या रागामुळं संपूर्ण यहुदी समाज, संपूर्ण यहुदी लोकांविरुद्ध त्यांचा एकाच दिवशी कसा नायनाट करावा, एकाच दिवशी त्यांचा कसा पुरा अंत करावा, ही जी योजना त्या ठिकाणी तयार केली होती, या योजनेवर राजाची मोहर झाली होती. या योजनेकरिता हामानाने त्या ठिकाणी पैसे भरून दिलेले होते आणि सगळं काही झालेलं असताना आता जेव्हा यहुदी लोक उपवास करत आहेत, यहुदी लोक प्रार्थना करीत आहेत, ते दुःख करीत आहेत, अशा या त्यांच्या परिस्थितीमध्ये ही एस्तेर राणी जी आहे ती राजाकडं आपल्या लोकांकरिता मध्यस्थी करण्याच्या उद्देशाने तिची ही मेजवानी आम्हाला पाहायला भेटते. प्रियांनो, उद्देश वेगवेगळे असू शकतात. उद्देश वेगवेगळे असू शकतात. एस्तेरचा उद्देश आम्हाला या ठिकाणी पाहायला भेटतो, माझ्या लोकांकरिता मध्यस्थी करणे. राजासमोर ती मध्यस्थी करते की जर तुमची मर्जी माझ्यावर असेल तर मला आणि माझ्या लोकांना तुम्ही सुटका द्यावी, आम्हाला मोकळं करावं. प्रियांनो, देवाचे लोक या नात्याने तुम्ही आणि मी एस्तेरकडून हे शिकू शकतो. मध्यस्थी करणे, आपल्या कुटुंबासाठी मध्यस्थी करणे, आपल्या मंडळीसाठी मध्यस्थी करणे, आपल्या समाजासाठी मध्यस्थी करणे. मध्यस्थी करण्याची सेवा ही फार मोठी आहे आणि ही मध्यस्थी करण्याची सेवा विश्वासणाऱ्यांकडे सोपवून देण्यात आलेली आहे. पुष्कळदा लोकांना प्रश्न पडतो की आम्ही काय सेवा करायची. पुष्कळदा लोकांना प्रश्न पडतो की आम्हाला काय करता येईल. पुष्कळदा आम्हाला असं वाटतं की आता आमचं शरीर तर थकलेलं आहे, आमच्या शरीराला मर्यादा आहेत, आम्ही बाहेर जाऊ शकत नाही, आम्ही सांगू शकत नाही, आम्ही बोलू शकत नाही. पुष्कळदा आम्हाला असा प्रश्न पडतो की आम्ही काय करायचं. प्रियांनो, कदाचित हे तुमच्या प्रश्नाचं उत्तर होऊ शकतं, मध्यस्थी करू शकतो. आपल्या घरामध्ये असताना आम्ही मध्यस्थी करू शकतो. आमच्या समोर वेगवेगळ्या विषयांकरिता प्रार्थना करण्याद्वारे आम्ही मध्यस्थी करू शकतो. त्या परमेश्वराकडं आपल्या कुटुंबाकरिता, आपल्या लोकांकरिता आम्ही मध्यस्थी करू शकतो. प्रियांनो, एस्तेर राणीने दिलेल्या या मेजवानीचा जो परिणाम आहे प्रियांनो, दोन गोष्टी त्या ठिकाणी घडल्या. एक, यहुदी लोकांची सुटका त्या ठिकाणी झाली आणि दुसरी गोष्ट, हामानाचा हा जो कट त्या ठिकाणी त्याने रचला होता यहुदी लोकांविरुद्ध, तो त्या ठिकाणी उद्ध्वस्त झाला आणि यहुदी लोकांची सुटका होऊन आम्हाला पाहायला भेटतं की हामान याला त्या ठिकाणी शिक्षा देण्यात आली. तिसरी जी मेजवानी आम्हाला पाहायला भेटते ते 9 अध्याय आणि 16 ते 32 वचनांमध्ये आहे. आणि ही मेजवानी जी आहे, हा जो पुरीमचा सण आहे, या सणाची ती मेजवानी आहे. हा सण त्या ठिकाणी साजरा करण्यात आला आणि त्या सणाच्या संदर्भातली ही मेजवानी आम्हाला त्या ठिकाणी पाहायला भेटते. पुरीम या संदर्भात आम्हाला असं पाहायला भेटतं. 2 वचने आपण वाचूया. 9 अध्याय आणि वचन 24 आणि 24 ते 26 ही जी वचने आहे ती मी तुमच्याकरिता वाचत आहे. सर्व यहुद्यांचा विरोधक अगागी हामान बिन हमद्दाथा याने यहुद्यांचा विध्वंस करण्याचा संकल्प केला असून त्यांचा पूर्णपणे नायनाट करण्यासाठी त्याने पूर म्हणजे चिठ्ठ्या टाकल्या होत्या. पण राजाच्या लक्षात हे प्रकरण येऊन त्याने लेखी हुकूम केला. यावरून हामानाने जे कपट कारस्थान यहुदी लोकांविरुद्ध योजले होते ते त्याच्याच माथी उलटले आणि तो व त्याचे पुत्र फाशीच्या खांबावर टांगण्यात आले. याच तो पूर या शब्दावरून त्या दिवसात
पुरीम हे नाव पडले या पत्रातील मजकुरावरून आणि त्यांनी स्वतः या बाबतीत जे पाहिले होते आणि त्यांच्यावर जे बेतले होते त्यावरूनही आम्हाला पाहायला भेटतं की या लोकांनी जो ठराव त्या ठिकाणी केला, या लोकांनी जे पाहिलं, या लोकांनी जे अनुभवलं, त्यावरून त्यांनी पुरीम हा सण त्या ठिकाणी साजरा करायला सुरुवात केली. ही मेजवानी आम्हाला त्या ठिकाणी पाहायला भेटते. प्रियांनो, सुटका एकाच दिवसात सर्व यहुदी लोकांचा अंत त्या ठिकाणी होणार होता. जर हामानाची ही योजना सिद्धीस गेली असती तर कदाचित एज्रा बरोबर जे लोक त्या ठिकाणी होते ते वापस येऊ शकले नसते. कदाचित नेहम्या बरोबर जे लोक वापस आले ते येऊ शकले नसते. कदाचित मंदिराचं काम, कदाचित तो कोट जो आहे तो कधीच पूर्ण झाला नसता जर या सर्व लोकांचा अंत करण्याची योजना त्या ठिकाणी सिद्धीस गेली असती तर. परंतु देवाने त्यांचं सहाय्य केलं, देवाने त्यांचं संरक्षण केलं आणि त्याच्या लोकांविरुद्ध रचण्यात आलेला हा जो कट आहे हा देवाने त्या ठिकाणी उद्ध्वस्त केला. आणि परिणाम स्वरूप आम्हाला पाहायला भेटतं की आता देवाचे लोक आनंद करत आहेत, उत्सव करत आहेत, सण ते त्या ठिकाणी साजरा करत आहे, कारण त्यांची सुटका करण्यात आली. तुम्हाला आठवत असेल, ज्यावेळेस हे लोक मिसर देशामध्ये होते आणि मग मिसर देशातून निघत असताना त्यांनी वलांडन सण साजरा केला. वलांडन का साजरा करण्यात आला? बापरे, आता एवढं मागं कशाला जायचं, एकदमच एवढी मागं झेप घेतली. त्या दिवशी देवाचा दूत ज्या ज्या घराच्या कपाळपट्टीला कोकराचं रक्त होतं ते घर तो ओलांडून गेला. त्या दिवशी इस्रायल लोक आणि त्यांच्या घरामध्ये असणारे ते प्रथम जन्मलेले त्या ठिकाणी वाचले, त्यांची सुटका झाली आणि म्हणून तो वलांडन सण त्या ठिकाणी साजरा होताना पाहायला भेटतो. या ठिकाणी हा जो यहुदी लोकांचा अंत होणार होता त्यातून त्यांची सुटका झाली, म्हणून पुरीमचा सण या लोकांनी त्या ठिकाणी साजरा केला. आनंदोत्सव स्मरण करणे, ही जी घटना त्या ठिकाणी घडली या घटनेची आठवण व्हावी, तिचं स्मरण राहावं म्हणून त्यांनी या सर्व गोष्टी केल्यात आणि त्याचा परिणाम जो आहे देवाचं गौरव आम्हाला पाहायला भेटतं. प्रियांनो, देवाचं गौरव आमच्या जीवनामध्ये आनंद, आमच्या जीवनामध्ये उत्सव, आमच्या जीवनामध्ये परमेश्वराचं गौरव. परंतु या सर्वांच्या पहिले या सर्व गोष्टी हे लोक करत असताना ते कोणत्या स्थितीमध्ये होते? दुःख करत होते, घाबरलेले होते, उपास करत होते, प्रार्थना करत होते, गोंताट नेसलेलं होतं, परमेश्वराची आरोळी करत होते. प्रियांनो, पुष्कळदा आम्ही आमच्या जीवनामध्ये आज समज करून घेतो की आता आमच्या जीवनामध्ये काहीही चांगलं होणार नाही, आमच्या जीवनामधली परिस्थिती कधीच बदलणार नाही, आमच्या जीवनामध्ये असणारं दुःख हे नेहमी असंच असेल, आम्ही नेहमी अशाच त्रासामध्ये जीवन जगणार, आम्ही नेहमी असेच दुःखी असणार. कधी कधी निराश होऊन मनुष्य अशा प्रकारे विचार करू लागतो. परंतु थोडासा या इस्रायल लोकांच्या परिस्थितीचा विचार करा की ते कोणत्या परिस्थितीत, ते कोणत्या मनस्थितीत होते आणि देवाने त्यांना किती अद्भुत रीतीने त्यामधून बाहेर काढलं. त्यांचा दुःख आता त्या ठिकाणी त्याचं रूपांतर आनंदामध्ये झालेलं आहे. आणि म्हणून आम्ही देवाचे लोक आहोत आणि देवाचे लोक जे आहेत ते त्यांच्या जीवनामध्ये कुठल्याही स्थितीमधून पुन्हा उभं राहू शकतात. देवाचे लोक जे आहेत ते त्यांच्या जीवनामध्ये कुठल्याही परिस्थितीमध्ये असू द्या, ती परिस्थिती बदलणारा जो परमेश्वर आहे तो परमेश्वर तुमचा आणि माझा परमेश्वर आहे. प्रियांनो, आणि म्हणून जर आम्हापैकी कोणी अशा विचारांमध्ये, जर अशा प्रकारच्या निराशेमध्ये असेल तर आज हे देवबापाचं उत्तेजन त्याच्या वचनांमधून आहे की हे लोक जे दुःख करत होते, हे जे लोक ज्यांनी गोंताट नेसलेलं होतं, हे जे लोक घाबरलेल्या स्थितीमध्ये होते, आता ते आनंद करत आहेत, ते उत्सव करत आहेत, ते मेजवानी देत आहेत, ते लोकांकडे भेट वस्तू पाठवित आहेत. हा आनंद आहे देवाच्या लोकांचा.
तुमच्याही आणि माझ्याही जीवनामध्ये या प्रकारे आम्हाला आनंदित करणारा आमचा परमेश्वर आमच्या सोबत आहे प्रियांनो, आणि त्यासाठी आम्ही देव बापाची स्तुती करू शकतो. मेजवानी म्हटल्यानंतर प्रियांनो, या भूतलावरचीच मेजवानी, या जगातल्या गोष्टींमध्येच आनंद उत्सव एवढ्यापुरती आम्ही मर्यादित व्हावं का? आमचे या जगामधले जे दुःख आहे त्यातून आमची सुटका तेवढ्यापुरतेच आम्ही आनंदित व्हावत का? मेजवानी म्हटल्यानंतर आम्ही अहश्वेरोष राजाची मेजवानी पाहिली, आम्ही एस्तेर राणीची मेजवानी पाहिली, आम्ही पुरीमच्या सणासंदर्भात आलेली मेजवानी आम्ही पाहिली. संपवत असताना प्रियांनो, देवाच्या मेजवानीचा उल्लेख करायला पाहिजे. देवाची पण मेजवानी आहे, देवबाप पण मेजवानी देणार आहे. आठवते का कोणाला ही मेजवानी कशा संदर्भातली आहे? आठवतं कोणाला? कोणालाच आठवत नाही. देव पण मेजवानी देणार आहे, आणि ही मेजवानी आम्हाला पाहायला भेटते. कोकऱ्याच्या लग्नाची मेजवानी आहे प्रियांनो. ज्यावेळेस आम्ही प्रगटीकरणाचं पुस्तक आमच्या समोर काढतो आणि या प्रगटीकरणाच्या पुस्तकामधून ज्यावेळेस आम्ही अध्याय 19 आमच्या समोर काढतो प्रियांनो, त्यामध्ये आम्हाला असं पाहायला भेटतं. अध्याय 19 वचन 7 पासून मी वाचत आहे. आपण आनंद व उल्हास करू व त्याचा गौरव करू, कारण कोकऱ्याचे लग्न निघाले आहे आणि त्याच्या नवरीने स्वतःला सजवले आहे. तिला तेजस्वी व शुद्ध असे तागाचे तलम वस्त्र नेसायला दिले आहे. ते तागाचे तलम वस्त्र म्हणजे पवित्र जनांची नीतिकृत्ये आहेत. तेव्हा तो मला म्हणाला, हे लिही की कोकऱ्याच्या लग्नाच्या मेजवानीस बोलावलेले ते धन्य. तो मला असेही म्हणाला, ही देवाची सत्य वचने आहे. ही देवाची सत्य वचने आहेत. काय सांगितलेलं आहे? कोकऱ्याच्या लग्नाकरिता बोलावलेले, आमंत्रित केलेले, परमेश्वराचं वचन सांगतं धन्य आहेत, धन्य आहेत ते लोक, धन्य आहेत. कोण आहेत बोलावलेले? कोकऱ्याच्या लग्नाकरिता बोलावलेले कोण आहेत? आहेत का या ठिकाणी कोणी? आहेत या ठिकाणी? होय प्रियांनो, आज तुम्ही आणि मी जे या ठिकाणी आहोत त्या मेजवानीकरिता आमंत्रित आहोत. तुम्ही आणि मी त्या ख्रिस्ताची वधू आहोत, आणि हे जे कोकऱ्याचं लग्न आम्हाला सांगण्यात आलेलं आहे प्रियांनो, ही स्वर्गामधली ही जी मेजवानी आहे ना, जी परमेश्वर देव देतो, तिचं वर्णन आम्ही आमच्या शब्दांमध्ये कसं करावं? एवढं मात्र निश्चित आहे की धन्य म्हटलेलं आहे त्या लोकांना, ज्या लोकांना या मेजवानीचं आमंत्रण आहे. आज जे तुम्ही आणि मी या ठिकाणी बसलेले आहोत प्रियांनो, जे तुम्ही आणि मी या ठिकाणी बसलेले आहोत, त्या आपल्या प्रत्येकाला या मेजवानीचं आमंत्रण आहे. ही मेजवानी स्वर्गात आहे, ही स्वर्गाची मेजवानी आहे, ही देवाची मेजवानी आहे. आणि मग जर ती मेजवानी आम्हाला पाहिजे ना, तर मग कदाचित या जगातल्या ज्या मेजवाण्या आहेत ना, ज्या आम्हाला आकर्षित करतात, कधी कधी त्या देवाला आवडतही नाहीत, आम्हाला आनंद मिळतो त्यातून कदाचित या जगामध्ये, परंतु त्यामुळं कदाचित आम्ही स्वर्गाच्या मेजवानीला आम्ही मुकू शकतो प्रियांनो. आम्ही बोलावलेले आहोत, आपण आमंत्रित आहोत, आणि म्हणून आज परमेश्वर देवबापाचं वचन आम्हाला मेजवानीच्या माध्यमातून या गोष्टीची आठवण करून देतं की तुम्ही आणि मी त्या स्वर्गाच्या राज्याकरिता बोलावलेले आहोत. त्या ठिकाणी जो आनंद आहे, त्या ठिकाणी जी मेजवानी आहे, त्या ठिकाणी त्या मेजवानीकरिता तुम्ही आणि मी बोलावलेले आहोत. आणि म्हणून या जगामधल्या ज्या काही गोष्टी आहेत ना प्रियांनो, त्यापासून, ज्या गोष्टींपासून देवाने आम्हाला अलिप्त केलंय, वेगळं केलेलं आहे, दूर केलेलं आहे प्रियांनो, आम्हाला त्या प्रकारे स्वतःची तयारी त्याकरिता आम्हाला करायची आहे प्रियांनो. त्याकरिता आम्हाला तयारी करायची. आणि आम्हाला माहिती आहे की या मेजवानीचा जो परिणाम आमच्या जीवनामध्ये आहे, हा निरंतर परमेश्वराचा सहवास आणि परमेश्वराच्या उपस्थितीमध्ये निरंतर आमची वस्ती.
मग आज आमच्या समोर हा प्रश्न असेल प्रियांनो, की मेजवानी, आनंद, आम्हाला आमच्या जीवनामध्ये कोणत्या आनंदाची गरज आहे? आम्ही केवळ जगापुरतीच्या आनंदामध्ये आम्ही तेवढ्यापुरतीच मर्यादित आहोत काय? देव आम्हाला या जगात तर आनंद देतोच, निसंशय तो आपल्या लोकांना आनंदित करणारा परमेश्वर आहे. आज सकाळी देखील ज्यावेळेस आम्ही स्तोत्र वाचलं, याचा उल्लेख आपण केला की देव आपल्या लेकरांना उंच करतो आणि त्यांना तो आनंदित करतो. जगात तर आनंद आहेच, परंतु प्रियांनो, आमच्याकरिता तो स्वर्गाचा आनंद जो आहे ना, हा अधिक महत्वाचा असायला पाहिजे. मग या आपले डोळे आपण बंद करूया आणि आज जे परमेश्वराचं वचन या मेजवानीच्या माध्यमातून येतं, ते आज आमच्यासोबत काय बोलत आहे. आम्ही ज्यावेळेस अहेश्वरोष राजाची मेजवानी पाहतो, त्या मेजवानी करिता असणारे आमंत्रित पाहतो, आम्ही त्याचा उद्देश पाहतो, आम्ही त्याचा परिणाम पाहतो. प्रियांनो, एस्तेर राणीच्या संदर्भात देखील आम्ही पाहतो, आम्ही पुरीमच्या सणासंदर्भातली मेजवानी पाहतो. प्रियांनो, आज जेव्हा देव बापाचं वचन आम्हाला धन्य म्हणतं, कोकऱ्याच्या लग्नाकरिता आमंत्रित त्यांना धन्य म्हणण्यात आलेलं आहे. आज जेव्हा देवाचं वचन आम्हाला ही धन्यता देतं प्रियांनो, त्या मेजवानीचं महत्व, त्या स्वर्गाचं महत्व, त्या स्वर्गीय आनंदाचं महत्व आमच्या जीवनामध्ये काय आहे हे आम्ही स्वतःला विचारू शकतो. ज्या लोकांच्या जीवनामध्ये त्या गोष्टींना महत्व आहे, मग त्यांना या जगामधल्या गोष्टी क्षुल्लक आहेत. प्रियांनो, जगामधलं दुःख क्षुल्लक आहे, ते तात्पुरतं आहे, ते तात्पुरतं आहे. देव आम्हास खऱ्या अर्थाने आनंदित करणारा आहे. आज तुम्ही निराश आहात काय? आज तुम्ही घाबरलेले आहात काय? तुम्ही भयभीत आहात काय? तुम्ही आपल्या मनाशी हा विचार केलेला आहे काय की माझी परिस्थिती कधीच बदलणार नाही? तर आज परमेश्वराचं वचन आम्हाला उत्तेजन देतं. हा देव आमची परिस्थिती बदलण्यासाठी समर्थ आहे. देवासमोर स्वतःला नम्र करा, देवासमोर पश्चातापी हृदयाने स्वतःचं समर्पण करा, त्याला आरोळी करा, त्याला हाक मारा. तुमच्या जीवनामधली ती भूक, ती तहान त्याला दिसून येऊ द्या. हा परमेश्वर परिस्थिती बदलणारा परमेश्वर आहे. हा आमच्या दुःखांना आनंदित करणारा, आनंदात मध्ये रूपांतर करणारा आमचा परमेश्वर आहे. प्रभू, आम्ही तुझे आभार मानतो, आम्ही तुझी स्तुती करतो, आम्ही तुझ्या नावाला धन्यवाद धन्यवाद आणि धन्यवाद देतो. प्रभू, आम्ही तुझ्या नावाला धन्यवाद धन्यवाद देतो. प्रभू, वेतदेव बाप्पा, आज माझी प्रार्थना आहे प्रत्येकासाठी. वेतदेव बाप्पा, आम्हा प्रत्येकाचं लक्ष त्या स्वर्गीय जीवनाकडं, स्वर्गीय आनंदाकडं, देव बाप्पा कोकऱ्याच्या लग्नाच्या निमित्ताने होणाऱ्या त्या मेजवानीकडं असावं. प्रभू, म्हणून तू आमचं सहाय्य कर. प्रभू, या जगामधल्या ज्या सर्व गोष्टी आम्हाला दूर नेतात, आमचं लक्ष विचलित करतात, देव बाप्पा आम्हाला तुला न आवडणाऱ्या गोष्टी करण्याकरिता प्रवृत्त करतात, अशा सर्वांपासून तू आमचा सांभाळ कर, संरक्षण कर आणि तुझं गौरव तू करून घे. प्रभू, आम्ही सर्वस्वी तुझ्या अधीन होत ही प्रार्थना आमचा प्रभू येशू याच्या नावात मागतो, म्हणून तू ऐक. आमेन.